नमस्कार मंडळी, तुमच्याही घरात जर ओरिओ बिस्किटाचा पुडा शिल्लक असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा। आज आपण करणार आहोत ओरिओचे क्रंची असे पॅनकेक। पण रेसिपी सुरू होण्याआधी चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा। इथे मी एक ओरिओचा बिस्किटचा पुडा घेतलेला आहे, तर आपण हे कट करून घेऊया आणि बिस्किट काढून घेऊया। तुम्हाला जेवढे पॅनकेक करायचे तेवढे तुम्ही बिस्किट घेऊ शकता। इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, 4 ते 5 चमचे आपण मिल्क पावडर घेतलेली आहे इथं, आणि आपल्या चवीनुसार गोडीप्रमाणे पिठी साखर। परत चव बघून तुम्ही थोडीशी साखर किंवा कमी वाढवू शकता त्याच्यात। थोडंसं मीठ गोड म्हटलं की, आणि 2 चिमूट आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे। तर याचं आपण बॅटर बनवूया पाणी टाकून। तर असं बॅटर बनवलं आहे। आपण भजी कसं बनवतो, भजीचं बॅटर, तसं आपण बॅटर बनवलं आहे। एका पॅनमध्ये असं याच्यात बिस्किट बुडवून आपण पॅनमध्ये ठेवणार आहोत। तर पॅन गरम झालेला आहे, तर आपण याच्यात तूप घालूया आणि गॅस एकदम आपल्याला मध्यम ते बारीकच्या दरम्यान करायचा आहे, आपल्याला मोठा गॅस करायचा नाही। तर आपण असे ठेवून देऊया। खूप छान असे पॅनकेक होतात, तुम्ही मुलांना एकदा नक्की करून द्या। तर आता आपले पॅनकेक होत आहेत, आता आपण पलटी करून घेऊया। छान असे फुगले, तुम्ही बघू शकता। तर आता आपण पलटी करून घेऊया। मस्त असे झालेत। खूप सोपी रेसिपी आणि 5 ते 10 मिनिटात खूप छान असा नाश्ता तयार होतो। तुम्ही मुलांना नक्की करून द्या, आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही खूप आवडेल। चहा बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता। मस्त तुम्ही त्यांना डब्याला पण देऊ शकता, दुसरा छोटासा डबा म्हणून हे पदार्थ तुम्ही ओरिओ पॅनकेक तुम्ही देऊ शकता त्यांना डब्याला। बॅटर फक्त जास्त पातळ करायचं नाही आपल्याला, पातळ केले की त्याला आवरण राहू शकत नाही, तर सगळे असं पॅनमध्ये पसरलं जातं। त्याच्यामुळे बॅटर थोडंसं घट्ट ठेवायचं। तुम्ही बटर टाकू शकता, तूप टाकू शकता, मस्त असे पॅनकेक होतात। तर आपले तर पॅनकेक झालेले आहेत, आता आपण काढून घेऊया आणि बाकीचे पण मी याच पद्धतीने बाकी करून घेते। झटपट असे आपले ओरिओ बिस्किटचे पॅनकेक तयार झाले, तुम्ही बघू शकता मस्तपैकी। तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झाले ते। थँक्यू।